झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत। ही गोष्ट नक्कीच लोकशाहीसाठी आणि मानवतेसाठी समान काम समान वेतन यासाठी नक्कीच धोकादायक आहे। त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत संघटनेच्या वतीनं विविध आंदोलनं केल्याचे आपल्याला पाहायला मिळते। मुंडन मोर्चा लाखोच्या संख्येने मोर्चे काढलेले आहेत। आता शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात वोट फॉर ओपीएस म्हणजे जो देईल पेन्शन त्यालाच आम्ही देऊ मतदान वोट फॉर ओपीएस अशा प्रकारची योजना राबवणार आहेत आणि आम्ही आमच्या कुटुंबाचं आमच्या परिवाराचं आमच्या मित्रमंडळीचं देखील मतदान सरकारविरोधी नक्कीच करू। अशा प्रकारे आम्ही सरकारला शेवटचा निर्वाणीचा सल्ला या ठिकाणी देणार आहोत आणि आता सर्व कर्मचारी राजकीय भूमिका घेण्याच्या याच्या पवित्र्यामध्ये आलेले आहेत। सरकारनं लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी नाहीतर आपल्या खुर्च्या खाली कराव्या। जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा ही आमची शेवटची घोषणा सरकारने ऐकावी आणि आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी हीच तुमच्या मार्फत आम्ही सरकारला विनंती करतो। चालू करायला पाहिजे आणि चालू होती लोकांच्या न्याय ते न्यायिष्ठ न्याय भेटावं म्हणून ते आज ती मागणी करत आहे। कारण माणूस आता सांगितल्याप्रमाणे नोकरीत असताना ज्यावेळेस नोकरी असते त्यावेळेस पैसा आपल्या घरात दार उभारण्याकरता असतो, पण नोकरी झाल्यानंतर त्याच्या म्हातारपणी त्याला काहीतरी पगाराला भेटायला पेन्शन भेटायला पाहिजे। यांची मागणी भरपूर वर्षापासून जी आहे जुनी पेन्शनची तरी ती लागू होत नाही। सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करते, काय मत आहे? 100% सरकार तर सगळ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतं। यांच्याकडे काय विकासाच्या बाबतीत असू द्या, शेतकऱ्याच्या बाबतीत असू द्या, लाईटच्या बाबतीत असू द्या, घरकुलाचं सुद्धा त्याचासुद्धा निधी देत नाही आणि देते। पण सरकार आज करू द्या, आज न उद्या याला 100% यांना न्याय भेटणार आणि या न्यायाकरता मी याच्या 100% जुनी पेन्शनच्या पाठीमागे 100% उभा आहे। सर आमचा पैसा